नमस्कार सगळ्यांना. सो आता आपली ही न्यूमरोलॉजीची बॅच संपलेलीच आहे असं आपण डिक्लेअर करूया. बरोबर? सो मला एक तुमचा छोटासा फीडबॅक हवा होता, की आपण हे जे काही 13-14 दिवस एक आपण एकमेकांबरोबर राहिलो म्हणजेच नॉलेज शेअर केलं मी तुम्हाला न्यूमरोलॉजीचं. सो खरोखरच ते वर्थ होतं का? त्याच्यामध्ये तुम्हाला काही कळलं, नाही कळलं? तर तुमचा एक फीडबॅक मला हवा आहे. येस. कोण सुरुवात करेल बरं? ओके. प्रीती मॅडम. हां, येस. प्रीती मॅडम कुठून आहात तुम्ही? आणि थोडंसं आपल्या कोर्सबद्दल बोल. ओके मॅम, पण मी वसईवरून आहे आणि मी पण मुलं सांभाळून याचा हाऊसवाईफ म्हणूनच काम करत होती. पण मला एक होतं की मला न्यूरोलॉजी 2 वर्षापासूनच शिकायचंय, पण कुठे मार्ग मिळत नव्हता. पण मी तुमचं एक फ्री वेबिनार जे असतं आपलं ते अटेंड केलं आणि मुळात ते शिकवायची पद्धत तुमची फार आवडली. ऍक्च्युली असे टीचर कडकच हवे तरच मुलं कामं करतात, नाहीतर नाही होत. कारण की मी पण टीचर म्हणून जेव्हा ट्युशन्स घेते त्यामुळे मला तर एक्सपिरियन्स आहे. म्हटलं नाही, असंच आपल्याला कोणतरी हवंय. आणि जेव्हा मी पुढचा मागचा विचार न करता मी ऍक्च्युली पैसे पे केले, नवऱ्यालाही विचारलं नाही, नंतर सांगून टाकलं मी पैसे भरलेत. आता म्हटलं आता काय मागायचे नाहीत ते. पण जसं शिकलं मी, रिअली सांगते, मी कोर्स करता करता जसं मोबाईल न्यूमरोलॉजी वगैरे झालं, मी ते करता करताच कुठेतरी अर्निंग करायला सुरुवात केली. ज्यांना खरंच माझ्यावर विश्वास होता त्यांना मी त्यांचं लोशू ग्रेड वगैरे सांगितलं, त्यांचं काय ऍक्च्युली आहे ते सांगितलं आणि खरंच त्यांना ते 100% पटलंय. म्हणजे असं तर मला हा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी तुमच्याकडे ऍडव्हान्स बॅच पण करणार आहे आणि तुमच्याकडनं पीएचडी तुम्ही कशी केली याची मी जाणून घेणार आहे. माझी खूप इच्छा आहे, कारण की मला एमए करायचं होतं, ते पण माझं मनातली इच्छा राहिली आणि त्यामुळे म्हटलं नाही आता ह्याच्यामध्ये आपण करायचं. मी नाटक फील्ड मध्ये होती आणि त्यामुळे माझ्या खूप अशा इच्छा ज्या राहिल्या, अरे नाही हे राहिलं थँक म्हणून थँक यू वगैरे. सो तर मच. बरं आपल्याला थोडंसं कमी वेळ आहे त्यामुळे चलो इथेच आपण थांबूया. थँक यू सो मच. हां, माधवी आपटे. मॅडम कुठून आहात तुम्ही माधवी मॅडम? मी सिंधुदुर्ग कुडाळमधून आहे. न्यूमरोलॉजीची क्युरिओसिटी होती म्हणून आलो सहज. पण तुम्ही एवढं छान शिकवताय ना मॅडम, तुमची रोज आठवण येईल आता 2:35 ला. खूप छान शिकवतात. मला खूप आवडतं तुमचं पॉझिटिव्ह, म्हणजे एवढं पॉझिटिव्ह आहे ना, मी प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करायला पॉझिटिव्हली घ्यायला शिकली. नाही थँक यू खरं सो आता मच. मेंटली स्ट्रेस खूप कमी झाला. बाकी काय असं मी स्वतःच रिलॅक्स असते. तू काय आहेस 4 नंबर, तू असाच आहेस, तू आहे. मग प्रत्येकाला मी तुझे नंबर मुलांक आणि भाग्यांकालाच बघते आता. तू असाच आहे ना बाबा, एक्सेप्टेड चला. असंच होतं थँक ते. यू मग सो मच. छान छान. थँक यू सो मच. हां, वसुधा मॅडम. कोर्स कसा वाटला आपला? फाउंडेशन आणि न्यूमरोलॉजीचा, मोबाईल मॅम, मी न्यूमरोलॉजीचा. वसुधा समीर राजोपाध्ये दौंडवरून आहे आणि मी रेकी लेवल 1, 2, 3 मनी रेकी सगळं तुमच्याकडे केलेलं आहे. मला तुमच्यासोबत युनिव्हर्सनीच जोडून ठेवलेलं आहे आणि थँक यू. न्यूमरॉलॉजीच्या कोर्सनुसार तुम्ही जे सांगितलं ते सगळं माझ्या मिस्टरांना मुलींना लागू पडते. त्याच्यावर त्यांनी रिमेडीज देऊन चालू पण केलेलं आहे. आणि थँक्यू मॅम, माझ्या जीवनात खूप छान तुम्ही बदल घडवल्याबद्दल. आणि नेक्स्ट लेवल मला म्हणजे आता माझं करिअरच न्यूमरॉलॉजीमध्ये करायचं आहे. ॲक्च्युली मी आधी क्लासेस घेत होते ते बंद करून मला आता तुमच्यासोबत जोडून राहायचं आहे. थँक्यू नक्की, मॅम. नक्की, नक्की. मी पूर्ण सपोर्ट करणार तुम्हाला. थँक यू सो मच. येस, सीमा मॅडम, सीमा हिंगे. हा मॅडम, मी सीमा हिंगे, नाशिक डिस्ट्रिक्ट मालेगावमधून बोलते. मी ऍक्च्युअल तुम्ही म्हणजे मला माहिती पण नव्हतं, पण प्राजक्ता हिंगे माझ्या वहिनीने तुमच्याकडे रेकीचा क्लास केलेला. हां, आणि मग तिने मला सांगितलं की यांचं सगळं चांगलं आहे. तर मी पहिले म्हटलं ठीक आहे बघेन मी. पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा मला खरंच जाणवलं. मी तिला बोलली पण की इतर लोकांपेक्षा ही मेंटॉर इज बेस्ट. एकदम छान आहात. आणि मला खूपच छान अनुभव आला. मी स्कूलमध्ये टीचर आहे. माझ्या म्हणजे कलिगला सांगितलं, मी 2-3 केस केल्या पण, अर्न अरे वा. केलं पण त्याच्यापासून. आणि अरे वा. त्यांना ते पटलं पण. आज एकाला मोबाईल नंबर पण दिलेला आहे मी, ते पटलं पण त्यांना. आणि ते स्वतःहून फोन केला माझ्या टीचरच्या तो स्टुडंट आहे टीचरचा मुलगा. म्हणे की मला मोबाईल नंबर घ्यायचा. मग सांगितलं मी असं. त्यांना पण छान पटलं, नंबर मिळाला पण. यू आर व्हेरी बेस्ट. आणि पुढे मी थँक नक्की तुमच्याकडे, मला करायचंच आहे. थँक यू. करायचंच आहे पुढचं थँक हे. यू सो तर मच. मी लगेच आज 999 तुमच्याकडे भरते. आणि मी जॉईन तुमच्याकडे राहणारच आहे म्हणजे तुम्हाला. थँक यू. थँक यू सो मच. हां, सुनीता मॅडम, सुनीता मोरे. नमस्कार मॅडम, मी कल्याणवरून बोलते. खूप इच्छा होती पहिल्यापासून, म्हणजे ब्राह्मणाकडे दाखवलं आपली पत्रिका. ते म्हणायचे तुम्ही करू नका, म्हणजे होतं. आता माझं हे भाग्यांक आहे 7, त्याच्यामुळे माझ्या याच्या पत्रिकेत तर होतं करायचं.
इच्छा होती, मार्ग मिळत नव्हते. फेसबुकला तुमची ऍड पाहिली आणि फ्री 5 दिवसाचं केलं. त्याच्या पुढे हा कोर्स केला. पण मी म्हणजे तुम्ही जसं शिकवलं तसं काढलेलं आहे. लो शुगरीड, पुन्हा मिस्टरांचं रेमेडी दिलेल्या आहेत. तर इतकं छान ना, की खरंच बाबा म्हणजे असे प्रॉब्लेम असले आपले बदल होतात. तर त्याच्यासाठी खरंच मॅडम थँक्यू. आणि पुढचाही कोर्स मी करणार आहे. थँक्यू सो मच. कल्पना मॅडम, कल्पना कोळेकर. कल्पना मॅडम, कुठून आहात तुम्ही? मी कोल्हापूरहून आहे मॅडम. अच्छा. आणि मला ह्याची आवड असल्यामुळं आणि तुमचं ते फेसबुकवरचं ऐकलं आणि 5 दिवसाचा अतिशय सुंदर घेतला आणि सोप्या साध्या इतक्या छान तुम्ही बारीक सारीक इतकं सुंदर सांगितलं की मी इतके मॅडम व्हिडिओ ऐकलेले आहेत त्या ह्याच्यावर युट्यूबवर, त्याच्यावर कोणी काही सांगत नाही. म्हणून तुमचा 5 दिवसाचा मला फार आवडला. म्हणून मी लगेच ठरलं करायचं आणि पुढचं मी करणारच आहे तुमच्याकडे. आणि थँक्यू सो मच. अतिशय सुंदर समजावून सांगता. फक्त माझा मॅडम तो एक मगाचा प्रश्न होता, कारण काल एका मैत्रिणीने मला विचारलं मी न्यूमरॉलॉजी करते म्हणून. मग तिला मी काय सांगितलं ते तुम्हाला सांगते पटकन. की हा. सगळे फ्लॅट 301, 302, 303, 304. तिला मी काय म्हटलं, 3 हा नंबर कॉमन आहे, तू फक्त 5 नंबर समजून तू तो कर, किंवा मग त्याला सर्कल कर, असं मी तिला सांगितलं. तर ते बरोबर आहे का? म्हणजे मी तिच्याकडे पैसे घेतले. 3 नंबर काय मला कळलं नाही. बरं, मी तुम्हाला आपलं 305 सेशन संपल्यानंतर लगेच सांगते. चालेल. ओके. ठीक आहे. Yes. ओके. हा. साक्षी मॅडम. साक्षी. हा. अनम्यूट होते. हो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, शिकवणं तुमचं तर छान आहेच. त्याच्यामुळे तुमच्याशी कनेक्टेडच व्हायचंय कायमस्वरूपी. थँक्यू सो खूप मच. छान वाटलं. तुमचे सगळे कोर्स करायचे आणि पुढे पण मी आहे तुमच्याबरोबर. थँक्यू. छान शिकवता एकदम. बरं, हा जो आपला फाउंडेशन न्यूमरोलॉजीचा आणि मोबाईल न्यूमरोलॉजी ते व्यवस्थित डोक्यात गेलं, हो, कळलं? हो. मध्ये मी नव्हती जरा मुलीला सोडायला आणायला, त्याच्यामुळे थोडंसं हे झालं, पण कळालं व्हिडिओ बघून. ओके, चलो. थँक्यू छान सो वाटलं. मच. थँक्यू. थँक्यू मॅडम. संध्या मॅडम, संध्या महाजन. अनघा मॅडम नाही आलाय का? हा. मॅडम, आपला क्लास मी जो 5 दिवसाचा कोर्स मी केला तुमचा, त्याच्यानंतर जी मला माझ्यात आपोआप ऊर्जा निर्माण झाली, की मला असं वाटलं की मी आधी हे कधी शिकायला घेईन, तुम्ही दिलेली डेट कधी येईल. आणि आताही जेव्हा तुमचा शुक्रवार, शनिवार, रविवार जेव्हा नसतो ना क्लास, त्यामुळे सोमवारची वाट मी एवढी बघत असते ना की कधी कधी एकदा परत सुरू होईल. म्हणून असं म्हणजे खूप खूप पॉझिटिव्ह वाटतंय तुमच्याशी बोलताना, आणि एकंदरीत तुमची शिकवणच खूप वेगळी आहे. छान वाटलं खूप ऐकून. थँक्यू. खूप खूप थँक्यू सो थँक्यू. मच. आणि मॅडम एक विचारायचं होतं, आता 2 तारखेला जो आपला याचा बोलवलंय ना तुम्ही, तर मी डायरेक्ट आली तर चालेल का? 2 तारखेला 2 तारखेचा आपला डाउजिंगचा म्हणताय ना? हाऊसिंगचा. हा, तर मी डायरेक्ट आली तर चालेल का? कारण काय कुठेतरी जायचं प्लॅनिंग आहे, त्याच्यामुळे मी हो, सांगू हो. शकत नाही. 1-2 चालतात डायरेक्ट आले तर. फक्त मला हम्म. आदल्या दिवशी कळेल ना, हो हो. कारण पण मला ते मग किट्स काढावे लागतात ना प्रत्येकाचे, म्हणून. हा, मी आदल्या दिवशी सांगेन. फोन करू? हो. येस, शुअर. याच नंबरवर फोन करू ना? हो. फक्त आदल्या दिवशी फोन करा मात्र. ओके, नक्की नक्की. येस. आणि याच्या पुढचे क्लासेस चालूच राहतील माझे. जुलैचा पण चालू राहील. हे पण थँक्यू आता सो मच. सांगते. 2 थँक्यू. तारखेला मी 2 तारखेला मी पेमेंट करेल मग तिथे डायरेक्ट तुमच्याजवळ. थँक्यू सो मच. हा. आणि माझ्या बरं, अनम्यूट केलं. थोडासा वेळ घाई आता म्हणून. ठीक आहे. हा. अनघा मॅडमसाठी आधी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. मला एवढ्या आवडतात त्या, की मी त्यांना ना माझ्या आजीच्या स्वरूपात पाहते. येस, अनघा मॅडम. मला खूप इच्छा होती आणि एकदा मी फेसबुकवरती बघितल्यानंतर, मी तुमचा जो फ्री क्लास होता तो बघितल्यानंतर, केल्यानंतर मला फार इच्छा झाली आणि मी यात प्रावीण्य मिळवणारच असं मी मनाने ठरवलं, आणि तेही मी आता प्रयत्न करते आहे. आणि मला आता 7-8 जणांचेही आलेले लोक आहेत की बाबा माझा मोबाईल नंबर बघा, किंवा घराचा नंबर बघा, किंवा आणखीन हे जे नंबर आहेत ते काय कसं करतात हे सांगा. तर मी त्यांना सगळं व्यवस्थित सांगते आणि फ्री मध्ये सांगायचं नाही. त्यानुसार त्यांचं नाही, तुमच्या नियमानुसार मी सांगितलं, फ्री मध्ये नाही. येस. मग त्यानुसार आपलं चालू झालेलं आहे आणि व्यवस्थित वाटतंय. आणि तुम्ही इतक्या छान शिकवता, मनापासून शिकवता, त्यामुळं ते आपल्या शेवटपर्यंत डोक्यात शिरून राहतं.
थँक्यू कारण सो मी मच. माझे क्लासेस घेत होते. हा, माझे क्लासेस होते, पण मी आता क्लासेस बंद केलेले आहेत. कोणते आता क्लासेस मी घ्यायचा? माझ्याकडे स्कॉलरशिपचे ओके, होते, अकॅडमिक क्लासेस. ओके. पुन्हा तुमचे अकॅडमिक क्लासेस घेत होते. आणि मुलं खूप हुशार झाली, त्यामुळं म्हणजे अजून ते पालक लोक डोक्यात ठेवतात, मी 12 वर्ष झाली सोडून क्लासेस. आता ते सोडा, याच्यावर फोकस तर करा. त्यांनी अजूनही डोक्यात ठेवलंय की ह्यांच्या वयात चालेल. आणि हस्तरेषेवर तर फारच सुंदर वाटायला लागले सगळ्यांना. अरे वा, जे चला, खूप सांगेल छान. ते परफेक्ट असं. तुमचा अभ्यास तेवढा परफेक्ट आहे ना, कारण बघा कुठलीही गोष्ट जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण उत्तम होतो. उत्तम होतो. येस. आणि मग मला एक विचारायचं होतं हं, मॅडम, की हा, माझा आता 16 नंबर आहे माझा हं, जन्मतारखेचा, म्हणजे 7 आला केतू, हा, आणि तोच नंबर माझा बरोबर अकाउंट नंबरची बेरीज 7 येते. हं. मग बदलावा की तसाच काही ठेवावा? नका, काही बदलू नका. नाही. आणि एक विचारायचं होतं, की घराचा नंबर 1 आहे हं, आणि इथं घरात आम्ही सद्यस्थितीला आम्ही दोघंच असतो, पण मुलाच्या नावे घर आहे आणि मुलाचा मूल्यांक 4 आहे, भाग्यांक 8 आहे आणि एक नाही, नंबर आहे. नाही. अन ते प्लेट काढून टाका. फ्लॅट प्लेट प्लेटवर काढून टाका. नाहीये. मुलाचा हे आमच्या घरावर नंबर कुठेच नाहीये. हा, मग तो काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. खाली टपाल पेटी आहे किंवा पार्किंग आहे काहीच तिथं. प्रॉब्लेम नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही ना, हा, ठीक आहे. हा, आणि ठीक आहे. बरं, आता मी गाडीचा इथे जरा नंबर थांबू का? 8 आहे. इथे थांबू जरा. चालेल. खूप सॉरी. छान. धन्यवाद. थँक्यू सो खूप मच. बरं थँक्यू सो मच. ओके, योगिता मॅडम. योगिता मॅडम घरी आहात का बाहेर बाहेर आहात कुठे? हा, अनम्यूट करा. हा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून आहात मी मॅडम तुम्ही? मी पुणे आता मी विसरले बरं, तुम्ही पुण्यात कुठून कुठून आहात. मला सांगितलं नाही, तर मी बरं होईल. पुण्यातनं बोलतेय मी. ओके. पुण्यातनं बोलतेय. मॅडम, मला न्यूमरॉलॉजी बद्दल इतकं खूप उत्सुकता होती, म्हणून मी सहजच इंस्टाग्राम वगैरे असं बघता बघता तुमचं दिसलं आणि ते थोडंसं बघितल्यानंतर तुमचा फ्री क्लास तो जॉईन केला. तुम्ही खूप छान शिकवलं. त्याच्यामुळे हा पुढचा फाउंडेशनचा पण क्लास केला. आता माझे बरेच डाऊट्स क्लिअर झालेत त्याच्यामुळे आणि खूप छान वाटतंय मला थँक्यू, तुमच्यावर. थँक्यू सो फक्त मच. मला एक विचारायचंय, आमचा फ्लॅट नंबर आपण 401 प्रश्न आहे. नंतर घेऊया का? नाही, फक्त थोडं एक आता क्लिअर फक्त करा. आता एक छोटासा फीडबॅक घेतोय आपण. ठीक बरं, आहे. येस, चालेल. येस, तुम्हाला नंतर मेसेज करते मी. येस, 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 शुअर. चालेल. चलो, थँक्यू सो मच. एक लास्ट आपण आरती मॅडम घेऊया आणि संपूया. येस, आरती मॅडम, आरती जानवेलकर. तुमच्या बरोबर न्यूमरोलॉजीचा क्लास मी ठाण्यावरून आहे, कळवा. तुमच्या बरोबर तर मी आहेच ऑलरेडी, सगळे क्लासेस तुमच्याकडेच करते आणि तुमच्याशी कनेक्ट राहायला मला खूप आवडतं. तुम्ही खूप मोटिवेट करता आणि तुमची एनर्जी आम्हाला इतकी मिळते की आम्ही एनर्जी होतो, पॉवर येते आम्हाला. आणि थँक्यू. न्यूमरोलॉजीचा क्लास करण्याचा मार्ग म्हणजे भरपूर असे काही प्रॉब्लेम्स आपल्या जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा मला उत्सुकता होती की दुसऱ्यांकडे जाण्यापेक्षा स्वतः आपण न्यूमरोलॉजी करून आपले काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करू. आणि खरंच तुम्ही इतकं छान समजवता ना, म्हणजे बारीक बारीक पॉईंट पण तुम्ही आम्हाला इतके छान समजावून सांगितले की ते अभ्यास करत करत आम्ही आमचे सगळे पॉइंट्स तिकडे काढतोय आणि रेमेडीज करतोय. थँक्यू सो त्यामुळे मच. खरंच तुमचं छानच क्लास असतो आणि पुढे प्रयत्न करणारच आहे की मी पुढचा मला पीएचडी करायचं आहे मला न्यूमरोलॉजी मध्ये. नक्की नक्की होणार. थँक्यू सो मच. आतापासूनच ते अट्रॅक्ट करायला सुरुवात करा की तुमच्या समोर डॉक्टर ही पदवी लागलेली आहे. येस, स्वाती मॅडम, स्वाती जाधव, आणि नंतर वनश्री दिघे घेऊया आणि एक आपण प्रवीण सरांचं सुद्धा घेऊया. महेश सर आहेत का? ओके. हा, येस, स्वाती मॅडम, थोडक्यात शब्दामध्ये फक्त मला क्लास बद्दल सांगा. खूप छान, खूप म्हणजे इतकं सुंदर ना, म्हणजे तुम्हाला मला कळलं का? इतकं. इतर बोलतात हा, छान म्हणून छान नाही, तुम्हाला नाही कळलं नाही, का? हो मला समजलं. खूप छान, म्हणजे इतकं मला खूप मी एक्सायटेड होते की मला हे शिकायचंय.
तर इतकं मला खूप सुंदर असं म्हणजे शिकवलेलं इतकं आवडलंय ना की आता याच्या पुढचं पण मला करण्याची खूप इच्छा होतीये. नक्की नक्की. थँक्यू सो मच. खूप हा, प्रवीण सरवणकर. प्रवीण सर, कुठून आहात तुम्ही बरं? आणि सगळे क्लास अटेंड केले का आपले? हा केले ना. येस येस, हा मी बोल. मुंबईवरून हा, कुठून आहात तुम्ही? मुंबईवरून आहे. ओके. बरं, मला एक छोटासा फीडबॅक हवा होता तुमच्याकडून. हा, क्लासमध्ये काय प्रॉब्लेम मॅडम? बरंच काय समजलं बरं. ओके. मला ऍक्च्युली अरविंद चोळचा अमृता तर आंबेडकर तुमचा आवाज यांच्याकडून फार कमी येतोय बरं. ऑफिसमध्ये आहेत मे बी ते. बरं ठीक आहे, आपण आवाज कमी येतोय. महेश सरांकडे जाऊया. महेश कुलकर्णी. महेश सर, कुठून आहात तुम्ही? अनम्यूट करा. अनम्यूट करा आधी स्वतःला. हा, येस. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी बारामतीतून आहे, महेश कुलकर्णी. हा. मी सुरुवातीला तुमच्या फेसबुकवरून पाहिलं. त्यावेळेला मला हे अंकशास्त्राची खूप आवड होती. मी आधी वास्तुविशारद आहे. डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी यांच्याकडून वास्तुविशारद हा वर्ग केलेला आहे. अच्छा, ओके. अरे वा. तर आता पुढील सुद्धा मला तुमच्याकडून वर्ग करायचा आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सुंदर शिकवतात, म्हणजे तुमची शिकवण्याची जी पद्धत आहे ती खूप मला आवडलेली आहे. मधलं खूप नॉलेज आहे तुम्हाला. खूप सुंदर. थँक्यू पुढील थँक्यू वर्गासाठी सुद्धा मी करणार आहे बरं. थँक्यू सो मच. बरं, तुम्हाला असं कधी वाटलं का की या लेडीजकडेच जास्त लक्ष देत आहेत? नाही नाही, तसं काही नाही बरं का. खूप मला म्हणजे सुंदर वाटलं. चलो, थँक्यू सो मच. ओके, सो आता आपण इथे संपूया आणि वनश्री मॅडमला आपण बोलण्याचा चान्स देऊया. वनश्री मॅडम पण बरेच कोर्स करतात माझ्याकडे. आता लक्ष गेलं माझं. हा, बोला वनश्री मॅडम. नमस्कार मॅडम, मी नमस्कार. पुण्यातून वनश्री बोलतेय. सुरुवातीला रेकी 3 लेवल केला तुमच्याकडे. फ्री केल्यानंतर बाकीच्या 2 लेवल केल्या. त्याच्यानंतर क्रिस्टल कोर्ससाठी मी आहेच आता तुमच्यासोबत. आणि न्यूमरोलॉजीची खूप इच्छा होती भरपूर. न्यूमरोलॉजी मला पूर्ण शिकायचंय, तुमच्यासारखं व्हायचंय थोडक्यात. तर म्हणजे खूप इच्छा आणि खूप सुंदर शिकवलं तुम्ही, खूप छान. बाकी सगळे कोर्सेस मी बरेच ठिकाणी काय 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 थोडं थोडं केले, पण तुमच्याकडे खूप छान वाटलं आणि तुमच्यावर मला आयुष्यभर सोबत राहायचंय. तुमची थँक्यू सो मच. आयुष्यभर हवी आहे. थँक्यू सो मच. चला, थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि आता आपण भेटणार आहोत जुलैमध्ये. ठीक आहे? चलो, थँक्यू सो मच सगळ्यांच्या फीडबॅक बद्दल. एकच मिनिट.